आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या कायद्याबद्दल। विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर केलेला आहे। याला सरकारने सामाजिक बहिष्कारापासून वैयक्तिक संरक्षण विधेयक असं म्हटलं होतं। आता तो विधिमंडळाने मंजूर केल्यामुळे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। म्हणून आपला आजचा प्रश्न आहे, बघा पडद्यावर, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामुळे जात पंचायतीला वचक बसेल का? आपण हा प्रश्न अशासाठी विचारतो आहोत की हा कायदा तर झाला, जात पंचायती जे अत्याचार करतात त्याच्या विरोधी हा कायदा आहे, पण या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल का, हा माझा प्रश्न आहे। या कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत? आपल्याकडे इथे ज्येष्ठ सगळे पाहुणे आहेत, तज्ज्ञ आहेत, ते आपल्याला सांगतीलच। परंतु या कायद्यामुळे अंमलबजावणी कशी होईल आणि कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत का, कायद्याची काही जमेची बाजू आहे का, ही सर्व आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये डॉक्टर चंद्रकांत पुरी। डॉक्टर चंद्रकांत पुरी हे मुंबई विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि जात पंचायतीवर ते संशोधन करत आहेत। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाण। विद्याताई अशा प्रकारच्या पुरोगामी विधेयकांबाबत, कायद्यांबाबत नेहमीच आघाडीवर असतात। त्याचा पाठपुरावा त्यांनी विधिमंडळात सुद्धा केलेला आहे। आपल्या सोबत आहेत एक तरुण सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडिलू। दुर्गा गुडिलू यांनी जात पंचायतीविरुद्ध मोठा संघर्ष केला आहे। वैदू समाजातल्या जात पंचायतीने त्यांनाच चटका दिला होता, तिच्याविरुद्ध त्या उभ्या राहिला आणि आज वैदू समाजातली जात पंचायत जी आहे तिला माघार घ्यावी लागलेली आहे। माझ्यासोबत पुण्यातून आहेत शिवसेनेचे आमदार नीलम गोरे। नीलमताईंनी सुद्धा हे विधेयक जे आहे ते विधिमंडळात यावं, त्याचं ड्राफ्टिंग व्हावं आणि हा कायदा मंजूर घ्यावा म्हणून खूप मेहनत घेतलेली आहे। माझ्यासोबत आहेत या कायद्याविषयी आस्था असलेले कायदेतज्ञ असीम सरोदे आणि माझ्यासोबत नाशिकहून एक अत्यंत महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत कृष्णा चांदगुडे। कृष्णा चांदगुडे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्रामध्ये जात पंचायतीविरुद्ध ज्यांनी मोहीम चालू केली असे हे कृष्णा चांदगुडे आहेत। अनेक वर्षांचा त्यांचा या कार्याचा अनुभव आहे। त्यांच्याच आणि त्यांच्या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आज हा कायदा मंजूर होतो आहे। आणि माझ्यासोबत येत आहेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सुद्धा। खरं तर सुरुवातीला मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो। सर्वसाधारणपणे सरकारचं अभिनंदन करण्याची वेळ कमी येते, पण त्रुटी असूनसुद्धा हा कायदा आजच्या काळात आवश्यक आहे आणि एक पाऊल का होईना त्यांनी उचललेला आहे, त्याबद्दल मी अभिनंदन करतोय। अंमलबजावणी चोख झाली तर या अभिनंदनाला खरा अर्थ येईल। पण विद्याताई, पहिली चर्चा मी तुमच्यापासून सुरू करतोय। विधिमंडळाने हा कायदा मंजूर केलेला आहे, बिनविरोध मंजूर केलेला आहे। या कायद्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत? नाही, आतापर्यंत जो विद्यमान कायदा होता त्याच्यामध्ये ह्या जात पंचायतीच्या ज्या रूढी परंपरा याचं समूळ उच्चाटन झालं नव्हतं आणि म्हणून मला असं वाटतं अनिशच्या पाठपुराव्यामुळे आणखीन हा कायदा आला लवकर आणि नीलमताईंनी पण त्याच्यामध्ये पुष्कळ पुढाकार घेतला आणि सगळ्याच म्हणजे याच्यामध्ये आहे की हे एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह तसेच त्या कुटुंबातील सदस्य यांच्यावरील सामाजिक बहिष्कार जी हे होते बंदी आणण्याकरता प्रतिबंध करण्यासाठी या कायद्याचा पाठपुरावा केलेला आहे। आणि मला म्हणजे समाजामध्ये आज जे आपण संविधानाने आपल्याला जे कायदे दिले किंवा संविधानाच्या भाग क्रमांक 3 मध्ये आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यावरती गदा आणण्याचा प्रकार म्हणजे अन्यायकारक प्रथा, रूढी, परंपरा ज्या चालू होत्या त्याच्यावरती बंदी आणायची। म्हणजे आता काय झालं होतं, अनेक ठिकाणी आपण आता अनेक चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बघितलेलं आहे की खूप
ठिकाणी अत्याचार, खास करून महिलांवरती होणारे अत्याचार किंवा एखाद्या कुटुंबावरती बहिष्कार अशा प्रकारे जे होत होते, वाईट टाकणं, तर त्याच्यावरती या कायद्यामध्ये 3 वर्षाची शिक्षेची तरतूद केलेली आहे. आणि अशा प्रकारचे जर एका समूहाने पंच म्हणून किंवा अशा सगळ्यांनी मिळून जर एखादा कायदा केला, ठराव मंजूर केला, तर त्याच्यामध्ये जे जे सहभागी होतील त्या सगळ्यांना या शिक्षेची तरतूद आहे आणि 1 लाखापर्यंत दंडसुद्धा होऊ शकतो. म्हणजे अनेक चांगल्या ज्या आतापर्यंत असे अनेक प्रकार उघडकीला येऊन सुद्धा ज्यांना शिक्षा होत नव्हती किंवा दंड होत नव्हता, त्यामुळे त्यांच्यावरती चाप बसणं शक्य नव्हतं. परंतु आता ह्या कायद्यामधल्या सगळ्या त्रुटी ह्या नवीन विधेयकामध्ये घेण्यात त्यांचं समाविष्ट केल्यामुळे त्याचा एक चांगला फायदा होईल. आणि जिल्हाधिकारी, पोलीस ह्या सगळ्यांना त्याचे अधिकार असल्यामुळे फक्त आता जागरूकतेने अशा प्रकारच्या कुठे घटना घडल्या तर त्यांना या कायद्याखाली आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आता सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार आणि पोलीस यांनी सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. अगदी. नीलमताईंकडे जातोय आणि मग मी कृष्णा चांदगुडेंकडे जाणार आहे. याचं कारण कृष्णा चांदगुडे यांनी अक्षरशः एखादं व्रत घ्यावं तसा या कायद्याचा पाठपुरावा केला होता. जात पंचायतीच्या अत्याचाराविरुद्ध संघर्ष महाराष्ट्रभर केला होता. नीलमताई, तुमच्याकडे येतोय. संघटनांचे कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि आता विद्याताई असं म्हणाल्या की तुम्ही या कायद्यासाठी खूप प्रयत्न केलेत, ड्राफ्टिंगसाठी कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांनाही तुम्ही या प्रकरणी मदत केलीत. काय भूमिका आहे तुमची? कसं पाहताय तुम्ही या कायद्याकडे? जवळजवळ 20 वर्षापासून म्हणजे स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या कामाची सुरुवातच हडपसर विभागामध्ये झाली. आणि त्याच्यामध्ये मला आठवतं की यल्लमा जाधव नावाची आमची एक कैकाडी समाजातली कार्यकर्ती होती आणि तिला तिच्या नवऱ्याने विकायला काढलं होतं. आणि त्यावेळेला ती संपूर्ण वस्ती माझ्याकडे आली होती. आणि नंतर आम्ही खूप प्रयत्न करून शेवटी पोलिसांचं ओळखपत्र देऊन तिच्या नवऱ्याविरुद्ध केस घालून ती नंतर बरेच वर्ष झाडू विकायचा व्यवसाय करत होती. पण तिच्या मनात जी भीती होती ना की नवरा कधी येऊन तिला उचलून नेईल, ती दूर करण्यासाठी जवळजवळ आम्हाला 5-6 वर्ष काम करायला लागलं होतं. अशा 15-20 केसेस स्वतः मी हाताळलेल्या आहेत. पण 2-2.5 वर्षापासून विशेषतः रायगडमधल्या सामाजिक बहिष्काराच्या केसेस असतील किंवा त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये काशी कापडी समाजामधलं येवल्यातल्या संबंधित घटना असेल किंवा गोपाळ समाजातल्या घटना आहेत, नाशिकमधल्या घटना आहेत, त्या पाहिल्यावरती एक दिसत होतं स्पष्ट की आताचे कायदे पूर्ण होत नाही आहेत. आणि खरा त्याच्यात प्रश्न असा येतो की घटना घडल्यावर त्या व्यक्तीला साक्षी पुरावा देण्यासाठीच कोणी सहकार्य करत नाही. कारण बाकीचे जात पंचायतचे दबावाखाली किंवा भीतीमुळे सगळेजण अगदी सर्द झालेले असतात. आणि हा कायदा जो आहे तो जेवढा सर्वसंमतीने पास होईल तेवढं त्याला समाजाचं सहकार्य लाभेल या भूमिकेतून ज्यावेळेला एका वाहिनीवरती बोलत असतानाच तुमच्यासारखंच असं मला विचारलं होतं की तुम्ही सरकारमध्ये आहात आणि अशा वेळेला तुम्ही हा कायदा करू शकाल का. खरं तर निखिल, एक आमदार काही कायदा करत नसतो, पण मला असं वाटलं की या कायद्याच्या पाठीमागे आपण आता ह्या सरकारकडून हे काम करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि मला देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी कायद्याचा अर्थ स्वतः समजून घेतला, ते वकील आहेत. पण रामराजे निंबाळकर, सभापती विधान परिषदेचे, यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांचं म्हणणं सगळं ऐकून घेतलं. अगदी बिझनेस ॲडवायझरी असेल किंवा दुसरी कुठली मीटिंग असेल, मुख्यमंत्र्यांकडे रामराजे निंबाळकर आणि मी अगदी दर 4-5 दिवसांनी आम्ही सारखा पाठपुरावा करतच होतो. त्याखेरीज सभागृहात मी विषय घेतला. त्याखेरीज आम्ही एक बैठक घ्यायला लावली या विषयासाठी. आणि कृष्णा चांदगुडे आणि अविनाश पाटील आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे म्हणणं आहे ते सगळं सरकारने नियमांमध्ये आम्ही घेतो अशा प्रकारे त्यांनी त्याचा अंतर्भाव करण्याचं आश्वासन दिलं. पण तरीही काही आता आमदार होते, मी नावं घेत नाही, म्हणजे समोरच्या बाजूनी ते म्हणत होते की आम्ही जात पंचायतीला विरोध करणार आहोत. पण हे शेवटच्या दिवशी आल्यामुळे असे आमदार अनुपस्थित होते. हा एक फायदा झाला त्याच्यामध्ये आणि त्यामुळे चांगलं झालं. पण मला अजून पुढे असं वाटतं की सामाजिक बहिष्काराच्या बद्दलचे अधिकारी नेमणं किंवा आधीच्या अनेक कायद्यांचे नियमच झालेले नसतात, त्यामुळे हा एक विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक एकोपा पुढे नेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे असा विषय आहे. आणि पाठपुरावा करत असताना बरेच वेळा तुम्ही एकटे पडता. कारण काय असतं की बाकीच्या आमदारांना जरी इच्छा असली तरी तेवढं आतमध्ये त्यांना म्हणजे मनापासून त्यांना इच्छा असली तरी वेळ नसतो किंवा प्रायोरिटी नसते. आणि मग त्यावेळेला मात्र अशा वेळेला शेवटच्या दिवशी तुम्हाला कल्पना आहे निखिल की अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव होता.
खूप वादविवाद चालू होते. अशा वेळेला सुद्धा सारखं एक लक्ष विधानसभेत लक्ष ठेवायचं की तिथून तो कायदा मंजूर झालाय का, आणि आमच्या बिझनेसवर दाखवला नव्हता. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेलाही सांगितलं की मी ह्या सगळ्या विषय मला वाटतोय की हा मंजूर व्हावा, आणि एकमताने मंजूर होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याला सगळ्या कार्यकर्त्यांचे जसे प्रयत्न आहेत तसं आज तुमचा कार्यक्रम बघणारे जे जात पंचायतीमुळे बहिष्कृत झालेले अनेक मूक आवाज आहेत की जे स्वतः येऊन स्वतः ओळख देऊ शकत नाही, त्यांची सुद्धा एक मानसिक शक्ती या कायद्याच्या पाठीमागे आहे असं मला वाटतं. अगदी. कृष्णा चांदगुडे तुमच्याकडे येतोय. राजकुमार बडोलेजी, तुम्ही आला आहात, तुमचं स्वागत करतो. पण येणार आहे तुमच्याकडे कार्यकर्त्यांच्या मनातले काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं विचारायला. पण आधी कृष्णा चांदगुडे, तुम्ही हा जो मसुदा आहे कायद्याचा, तुमचा जो मूळ मसुदा होता, ओरिजिनल जो ड्राफ्ट होता, त्यामध्ये बदल झालेला आहे. हा जो मसुदा आहे तो तुम्हाला मान्य आहे का? या कायद्याविषयी तुम्ही समाधानी आहात का? खरं तर या निमित्ताने मी महाराष्ट्र सरकारचं, विरोधी पक्ष नेत्यांचं आणि सर्व सदस्यांचं मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एक सामाजिक न्यायाचा एक कायदा आपण दिलेला आहे आणि संपूर्ण देशाला पथदर्शक ठरावा असा हा कायदा आहे. महाराष्ट्राची जी पुरोगामित्वाची जी परंपरा आहे त्याला आणखी उजळ करणारा हा कायदा आहे. त्यामुळे या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आजच्या चर्चेमध्ये असलेल्या नीलमताई असतील किंवा विद्याताई असतील यांचं मी खास करून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी ह्या कायद्यासाठी खूप मोठा पाठपुरावा केलेला आहे. या नीलमताई किंवा विद्याताई या चळवळीतनं आल्या असल्यामुळं, त्यांना याचा अनुभव असल्यामुळे त्यांनी यासाठी मदत केली ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो. खरं तर जात पंचायत हा विषय 3 वर्षापूर्वी महाराष्ट्राला माहीत नव्हता, परंतु नाशिकमध्ये जी घटना घडली ऑनर किलिंगची, त्यामागचं आम्ही सत्य बाहेर काढलं आणि जात पंचायतीचा दबाव असल्याचं स्पष्ट झालं. मग डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या दूरदृष्टीतून एक मोहीम चालू केली आम्ही. त्याचं नाव होतं जात पंचायत मूठमध्ये अभियान, आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही ह्या मोहिमेमध्ये लढतोय. डॉक्टर दाभोळकरांचा निर्गुण अशी खून करण्यात आला, परंतु महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांनी घाबरून न जाता जे जे दुःख आहे ते उरात लपून लढले, कारण डॉक्टर दाभोळकरांना कृतिशील आदरांजली आम्हाला या निमित्ताने व्हायची होती आणि ती आपण वाहिलेली आहेत. मला असं वाटतंय की आम्ही जो पहिल्यापासून आमची एक मागणी होते की भारतीय दंडविधान संहितेचे जे कलम आहे ते ह्या जात पंचायतीच्या घटनेमध्ये लागू पडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अशा घटना व्हायच्या, परंतु त्याची दखल पोलीस घेत नव्हते. त्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जावं लागायचं. आमचे मित्र असीम सरोदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यात ते सांगतीलच विस्तृतपणे. परंतु 3 याचिका रद्दबातल झाल्या होत्या उच्च न्यायालयातनं, कारण या संदर्भात कोणताही कायदा नव्हता. म्हणजे साधी तुम्हाला एक घटना सांगतो. पुण्यामध्ये आघाडी सरकारचे म्हणजे सत्तेधारी पक्षाचा एक सरचिटणीस होते, त्यांना त्यांच्या जातीतनं बहिष्कृत केलं होतं, परंतु त्यांची तक्रार नोंदवण्यास पोलीस अनुकूल नव्हते, कारण भारतीय दंडविधान संहितेचं कोणतं कलम यामध्ये वापरावं हे पोलिसांमध्ये संभ्रम होता. महाराष्ट्र आणीसनं जेव्हा हा लढा सुरू केला तर त्यावेळेस की महाराष्ट्राचं हे सगळं दाहक चित्र समोर आलं. कायदा नसतानाही प्रबोधनाच्या मार्गाने आम्ही लढलो. नाशिकमध्ये पहिली जी आम्ही केस दाखल केली ती आदर्श केस मानत महाराष्ट्रावर अनेक तक्रारी आम्ही दाखल केल्या, आणि मला वाटतं की मे 2015मध्ये सरकारकडे आम्ही मसुदा सादर केला. वेळोवेळी आम्ही याची मागणी केली की एक सक्षम असा कायदा व्हावा. गेल्या 2 अधिवेशनापासून आमचा पाठपुरावा चालू आहे, कारण का फील्डवरती काम करताना आम्हाला प्रचंड अशा अडचणी येतात. त्यामुळे आम्हाला सक्षम अशा कायद्याची गरज होती. मला वाटतं सरकारने हा मसुदा सादर केला, त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहे, परंतु आणखी काही चांगले करण्याची गरज होती. परंतु लढण्यासाठी मला असं एक वाटतं की एक ढाल मिळाली आहे. याचा उपयोग आपण शस्त्र म्हणून करणार नाही, कारण पंचांनी केलेला अन्याय सहन करण्यासाठी याचा वापर करणार आहे. आम्ही ह्या पुरोगामी निर्णयाचं स्वागत करतो आणि सरकारचा आभार मानतो. ठीक आहे. काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही नाही आहेत असं कृष्णा चांदगुडे तुम्ही म्हणतायत, त्याकडे मी येतो. पण मला असीम सरोदे आणि डॉक्टर चंद्रकांत पुरी यांच्याकडे यायचं आहे. असीम सरोदे, तुम्ही वकील आहात. याआधी जात पंचायत जे अन्यायकारक निर्णय घेत होते त्याच्या विरुद्ध भारतीय विधान संहितेनुसार म्हणजे इंडियन पिनल कोडनुसार कारवाई होत होती. आता हा नवा कायदा झाल्यामुळे काय फरक पडणार आहे? काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. जसं आता कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं, 3 वर्षापूर्वी त्यांनी नाशिकमधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काम सुरू केलं. 3 वर्षापूर्वी म्हणजे आपण समजू की 2013मध्ये त्यांनी काम सुरू केलं असं आपण समजू शकतो. त्याच्यापूर्वी म्हणजे 2010मध्ये
गौड ब्राह्मण समाजातर्फे पहिली केस दाखल करण्यात आली पुण्यातल्या, ज्यांना बहिष्कृत केलं होतं. त्यानंतर कोकणातल्या भोई समाजाची केस त्याच वेळेस दाखल करण्यात आली आणि दोन्ही केसेस रिजेक्ट करण्यात आल्या. त्याच वेळेस एक तिसरी केस आम्ही दाखल केली, ती हरिहरेश्वरची संतोष जाधव याची होती 2010 मधली, म्हणजे आत्तापासून 6 वर्षापूर्वी. म्हणजे 6 वर्षापूर्वी याच्यामध्ये हायकोर्टामध्ये मागणी करण्यात आली आणि त्या संतोष जाधवच्या केसमध्ये याच्यानंतर कोणालाही लक्षात आलं नाही किंवा याच्या आधी पण लक्षात आलं नाही. संतोष जाधव याच्या केसमध्ये लक्षात आलं की या संदर्भात कायदाच नाही आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्याच्यात ठरली ती डॅरियस खंबाटा जे तेव्हाचे ॲडव्होकेट जनरल होते त्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी सरकारशी बोलून याच्या संदर्भात कायदा तयार झाला पाहिजे अशी विनंती करतो. आणि त्याच वेळेस न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांनी आम्हाला विचारलं की कोणताच कायदा नसताना मग आता आपण काय करायचं, आणि त्यावेळेस विशाखा गाईडलाईन्सनुसार याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना केल्या पाहिजे असं आम्ही त्यांना सुचवलं आणि तेव्हापासून इंडियन पिनल कोडमधले कोणते कोणते कलम लागू झाले पाहिजे याच्या संदर्भात एक सर्क्युलर काढण्यात आलं पोलीस महासंचालकांतर्फे आणि सगळ्या पोलिसांना पाठवण्यात आलं आणि त्याच्यानंतर गुन्हे नोंद होणं सुरू झालेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या ठरल्या हा कायदा होण्यामध्ये. आणि खंबाटा साहेबांनी जेव्हा सांगितलं की आम्ही सरकारला विनंती करतो, पण तेव्हाच्या सरकारने लक्ष दिलं नव्हतं. यानंतर आलेल्या सरकारने मात्र त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बिल तयार करा आणि ते बिल आम्ही सबमिट केलं तिथे आणि त्याच्यानंतर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता त्यांनी मान्य केलेल्या. माझा प्रश्न जो आहे महत्त्वाची गोष्ट जी अमान्य माझा केलेली प्रश्न म्हणजे जो आहे त्याच्याकडे येऊया. गुन्हा जो आहे तो अजामीन पात्र असला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आम्ही केला म्हणून आलं म्हणावं हे. ठीक आहे आपण त्याकडे येऊया. पण असे माझा साधा प्रश्न होता की इंडियन पिनल कोडमध्ये ज्या तरतुदी होत्या त्या लावल्या जात होत्या त्या प्रभावी वाटत नव्हत्या म्हणून हा कायदा आलाय. नेमका फरक काय आहे? इंडियन पिनल कोड कुठे कमी पडत होतं आणि हा कायदा कुठे प्रभावी आहे? इंडियन पिनल कोड मी म्हणूनच त्याच्यासाठी ते सांगितलं की हायकोर्टाच्या निर्णयानंतर इंडियन पिनल कोडचे कलम लावून गुन्हे नोंद व्हायला लागले. याच्यासाठी मला हे सगळं सांगावं लागलं. आणि इंडियन पिनल कोड आणि आत्ताच्या कायद्यामध्ये फरक आहे की आता जातपंचायती म्हणजे काय याच्याबद्दलची व्याख्या केलेली आहे, सामाजिक बहिष्कार टाकणं म्हणजे काय याच्याबद्दलची व्याख्या केलेली आहे, सामाजिक अन्याय किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन होते ते म्हणजे काय याची व्याख्या याच्यामध्ये केलेली आहे, शिक्षेचं स्वरूप काय असेल याच्याबद्दल याच्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा कायदा असण्याची गरज होती, कारण इंडियन पिनल कोडमध्ये बरेचदा पुरावे संशोधन किंवा पुरावे असल्यावर गुन्हा सिद्ध होणं ही प्रक्रिया असते. या जातपंचायतीच्या सगळ्याच प्रकरणांमध्ये आपण पाहतो की तोंडी सगळे व्यवहार होतात. त्यामुळे तोंडी बहिष्कृत करणं, तोंडी दंड लादणं आणि तोंडी सगळ्या मागण्या करणं असं होत असल्यामुळे पुरावे बरेचदा नसतात. तर याच्यामध्ये प्रायमाफेसी प्रथमदर्शनी तत्त्व वापरून तिथे त्या अत्याचारग्रस्त व्यक्तीचं म्हणणं बरोबर आहे असं मानण्याची प्रक्रिया या कायद्यामध्ये आहे. हे अत्यंत वेगळेपण या कायद्याचं आहे आणि सामाजिक सुधारणा करणारा हा महत्त्वाचा कायदा आहे असं मला वाटते. शेवटची गोष्ट मला फक्त एवढी सांगायची आहे की जे लॉ सेट इन टू मोशन आपण म्हणतो की जे लोक न्यायाची चाकं फिरवतात आणि त्या परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जातात ते सगळे, जसं नीलमताईंनी आता म्हटलं, ते सगळे लोक जे अन्याय सहन करतही जगण्याची आस बाळगून होते ते सगळे लोक या कायदा होण्यासाठी कारणीभूत आहेत. ते न्यायालयापर्यंत पोहोचले आणि त्यांनी याच्यातून दाद मागून हा कायदा घडून आला पाहिजे, तयार झाला पाहिजे अशी प्रक्रिया सुरू केली. हे खूप मला महत्त्वाचं वाटतं. राजकुमार बडवलेजी, मी तुमच्याकडे येतो. एक मिनिट. पण डॉक्टर चंद्रकांत पुरी, तुम्ही या जात पंचायतीचे अभ्यासक आहात. मला असं सांगण्यात आलं आहे की या कायद्यातल्या काही तरतुदींना तुमचा विरोध आहे. का आक्षेप आहे तुमचा? नाही, आत्ता मी संपूर्ण हा ड्राफ्ट वाचलेला आहे. यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की जात पंचायतीच्या संदर्भामधले बरेचसे इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये गेल्या महिन्यात पुण्यात एक परिषद पण झाली होती, ज्याच्यामध्ये सगळ्या संघटना आणि जात पंचायतीचे सगळे जे मुख्य न्यायाधीश वगैरे होते त्या सगळ्यांबरोबर आम्ही म्हणजे चर्चा घडून आणली. तर त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी त्याचा जाच म्हणून त्याचा वापर करण्यात येतो. पोलिसांकडनं असेल किंवा इतर काही संस्था संघटना आहे, नाव मी घेत नाही, त्यांच्याकडनं एक दबंगगिरीसारखी एक सिच्युएशन निर्माण केली आणि त्याचे खूप केसेस अशा आमच्यासमोर आल्या होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला होता की आपण सगळे एकत्र येऊन निदान हा कायदा काय तो बघूया. आज मी जेव्हा हा कायदा बघितला त्यावेळेस मला असं वाटतं की डेफिनेटली सामाजिक बहिष्कार हे चुकीचंच आहे. म्हणजे आमची सगळ्यांची जात पंचायत वाळीत टाकणं, शिक्षा देणं, म्हणजे अगदी वाईट शिक्षा देणं, नग्न फिरवणं, चुकीचं सगळं करतात, हे वाईट आहे, तुम्हाला चुकीचंच आहे. आणि मी हेही सांगतो की पुण्याच्या परिषदेमध्ये सगळ्या लोकांनी एकमुखाने हे सांगितलेलं आहे की भारतीय घटनेचे सगळे कलम आम्हाला जसे मान्य आहेत आणि अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आहेत जात पंचायतीमध्ये होणार आहेत त्याला पूर्णपणे विरोध आहे.
मला एक दिसतं की याच्यामध्ये एक 2-3 कलम आहेत की ज्याच्यामध्ये त्याचा जो आरोप असेल त्या माणसाला स्वतः सिद्ध करायचा आहे. प्रश्न भटक्यांच्या दृष्टीने, मी भटक्या विमुक्तांच्या दृष्टीने माझा अभ्यास आहे, त्यामुळे बाकी लोकांचं मी बघत नाही. रायगडच्या केसेस पूर्ण वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये जो गरीब माणूस आहे त्याला अक्षरशः म्हणजे काही कारण नसताना पोलिसांकडनं कशी पिळवणूक होते हे आम्ही स्वतः प्रत्यक्ष फील्डमध्ये मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे जो माणूस गरीब आहे, ज्याला खाण्याचे सगळे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी जर अशा याच्यातनं काही झालं आणि चुकीची केस झाली तर त्यांनी स्वतः आरोप सिद्ध करणं आणि त्याच्यासाठी वकील आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही नाही, उदाहरणार्थ सांगा ना, हे कसं होऊ शकतं? हे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे या कायद्याचा गैरवापर होईल? गैरवापर होईल. आणि त्याच्यामध्ये हे जे म्हटलं आहे की त्याचा जो ओनस आहे तो त्या विक्टीमवरती आहे. आणि आम्हाला असं वाटतं की कुठेतरी अतिशय काउन्सिलिंग करून, अवेअरनेस क्रिएट करून आणि जे काही चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये समाजामध्ये जाऊन त्याच्यामध्ये काम करणं अतिशय जमिनी पातळीवरती गरजेचं आहे. तरच ह्या कायद्याचा उपयोग होईल. पण तुम्हाला हे मान्य आहे की जात पंचायती हा घातक आहेत? प्रश्नच नाही. जात पंचायती ह्या अन्यायकारक आहेत. आहेत आणि या एखाद्या माफियासारख्या वागतात आपल्याच जातीतल्या लोकांशी. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांच्यावर ही बंधनं आली पाहिजेत हे तुम्हाला नक्कीच मान्य मान्यच पण आहे. मग तुम्हाला वाटतं याचा गैरवापर होईल ही भीती आपण मंत्री महोदय आपल्या सोबत आहेत. राजकुमार बडोलेजी, तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात आणि आधीच्या जादूटोणा विरोधी कायद्यानंतर एक महत्त्वाचा कायदा तुमच्या सरकारने केलेला आहे. खरोखरच मनापासून अभिनंदन करतो कारण हे पाऊल आवश्यक होतं. पण आत्ता डॉक्टर चंद्रकांत पुरी जे म्हणत आहेत की या कायद्याचा गरिबाविरुद्ध गैरवापर होऊ शकतो, विशेषतः भटक्या विमुक्त जातींमध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय उत्तर द्याल? मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून स्वागत, धन्यवाद देईन त्यांना. आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं त्याच्या पूर्वसंध्येला हा सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण, अटकाव, प्रतिबंध व सुधारणा अधिनियम 2016 असा हा महाराष्ट्र जात पंचायत कार्यवाही प्रतिबंधाचा कायदा या ठिकाणी सरकारनं आणला. आणि ते आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी पुढाकार घेतला, मग नीलमताई असतील, विद्याताई असतील आणि सर्व असीम सरोदेजी, या सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो. आणि मला वाटतं अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा कायदा या ठिकाणी आहे. विशेषतः हा कायदा यापूर्वी ज्या काही विजयंती समाजावर किंवा इतर समाजाच्या संदर्भामध्ये या आपण विचार करताना एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा कायदा विशेषतः जे काही प्रकार या संदर्भात घडले ते प्रकार साधारणतः त्याच जातीत, विशिष्ट जातीतील लोकांनी, विशिष्ट जातीच्या लोकांपर्यंत मर्यादित असलं किंवा एका कुटुंबाला किंवा पूर्ण गावातल्या कुटुंबाला एखाद्याने वाडीत टाकायचे प्रकार या ठिकाणी घडले आहेत, परंतु त्याच जातीत. आणि म्हणून मला वाटते या ठिकाणी ज्या काही प्रतिबंध त्या ठिकाणी आलेले होते, काही गोष्टी होत्या ज्या गृह विभागाला किंवा पोलिसांना करता येत नव्हत्या, या कायद्यामुळे मला वाटते त्या ज्या गोष्टी आहेत त्या आता भविष्यामध्ये करता येतील. IPCचे कलम तर या ठिकाणी लागणारच नाहीत, परंतु गुन्हे घडू नये यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतील या प्रतिबंध कायद्यामध्ये आल्या या माध्यमानं करता येईल. 3 वर्षाची शिक्षा असेल, 1 लाख रुपये दंड असेल, कंपाऊंडची व्यवस्था असेल. या ठिकाणी हे करीत असताना एक गोष्ट फार लक्षात घेतली आहे की जामीन पात्र केलेला आहे, दखलपात्र केलेला आहे. याच्यामागची भूमिका अशी आहे की साधारणतः या ठिकाणी सामाजिक बहिष्काराचा कुठेतरी दुरुपयोग होता कामा नये. कारण काही अंधश्रद्धेच्यामुळे, काही इतर कारणामुळे या ठिकाणी जे बहिष्कार होतात, तर ह्या जात पंचायतीची या ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये जात पंचायतीच्या नावानं साधारणतः लोकांवर जे अन्याय अत्याचार केले जातात, एखाद्या आंतरजातीय एखाद्याने केला असेल तो विषय घेऊन असेल किंवा समाजातील मुलामुलीनं आंतरजातीय केल्यानंतर त्यांना परावृत्त करण्याच्या संदर्भात किंवा ते आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्या मैतीचे त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर मयत करण्याच्या संदर्भात त्या कुटुंबावर दबाव आणला जातो. बरोबर आहे. कुटुंबावर जबरदस्ती करण्याच्या अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडतात, दबाव आणला जातो. तर अशा प्रकारच्या गोष्टीवर या कायद्याच्या माध्यमानं बऱ्याच प्रमाणामध्ये आळा येईल. आणि म्हणून मला वाटतं अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा हा कायदा राज्य सरकारने. बरोबर आहे. बडोलेजी, नीलमताई मी येतो तुमच्याकडे, 1 मिनिट थांबा. पण बडोलेजी, मला हे विचारायचं आहे, कायदा केला चांगली गोष्ट आहे, अंमलबजावणी कशी होणार, पोलीस खात्याचं प्रबोधन कसं होणार? कारण अनेकदा पोलीस कायदा लागूच करत नाहीत. मला वाटते या संदर्भामध्ये हा कायदा करताना
बऱ्याच प्रचंड प्रमाणामध्ये 18 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत हा कायदा करताना संकेतस्थळावर आम्ही टाकला होता. साधारणतः सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणी अनेक सूचना आपण घेतल्या होत्या. त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक सूचना आपण घेतल्या होत्या. साधारणतः या ठिकाणी जेवढ्या सूचना आल्या होत्या त्याच्यातल्या बऱ्यापैकी अनेक सूचनांना या संदर्भामध्ये सरकारनं मान्य केलं. त्याच्यामुळे हा कायदा राबवताना मला वाटते काही अडचणी येणार नाही. मुख्यतः जो भाग आहे याच्यातला की सुरुवातीला जे अडचणी याच्यामध्ये होती का पोलीस स्टेशनमध्ये जर याला धरून जर एखादा इसम गेला तर त्या ठिकाणी गुन्हा नोंद केला जात नव्हता. परंतु याच्यामध्ये अनेक गोष्टी लक्षात घेतल्या आहेत किंवा त्या पर्टिक्युलर समाजाच्या लोकांनी जात पंचायतीच्या नावानं जर एखाद्या कुटुंबाला बहिष्कृत करण्याच्या संदर्भात मुलामुलीनं पांढऱ्या वस्त्रावर झोपून त्यावर रक्ताचा डाग असेल तरच त्याला लग्न ग्राह्य धरण्याच्या सर्वात अशा अनेक विविध विशेष करून मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे विजयंती समाजात किंवा वैदू समाजामध्ये जे असतात किंवा सुरुवातीला आपण पाहिलं जुन्या प्रथा परंपरा अजून येते. बाळ पोटात असल्यावर त्याचं लग्न लावून देणं, जात पंचायतीच्या व्यक्तीसाठी नियम बनविणं, नियमबाह्य पद्धतीनं करणं, दंड करणं, अशा अनेक गोष्टी या संदर्भात ज्या पाळल्या जात होत्या. आता मला वाटतं नक्की एखाद्यावर सातत्यानं जर अशा पद्धतीनं अन्याय झाला तर या कायद्याच्या माध्यमानं त्याला पोलीस स्टेशनमध्ये दाद मागता येईल. मला वाटतं अत्यंत उपयुक्त असा हा कायदा या ठिकाणी सरकारनं केला आहे. अगदी. नीलमताई, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? मला असं वाटतं ह्यांनी जो मुद्दा उपस्थित केला डॉक्टर चंद्रकांत पुरींनी, नीलमताई तुम्ही त्याला उत्तर देऊ शकाल? त्या मुद्द्यालाही उत्तर द्या आणि तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा. एक तर पहिली गोष्ट निखिल, तुमच्याही बोलण्यामध्ये असं आलं की जात पंचायतींना बंदी झाली. जात पंचायतींनी अन्यायकारक नियम लावून सामाजिक बहिष्कार टाकणं किंवा शिक्षा देणं या त्यांच्या अधिकाराला अगदी बरोबर आहे. बंदी आली. बरोबर आहे. जात पंचायत एकत्र जमले आणि घटनेच्या चौकटीला बाधा येणार नाही असं त्यांनी काही कृत्य केलं. मान्य आहे नीलमताई, मान्य आहे, बरोबर आहे तुमचं. साक्षरता करायची किंवा त्यांनी ठरवलं की 18 वर्षाच्या झाल्यावरच मुले, तर त्यामुळे काय होतं आपलं बोलताना नाही तर एकदम जातीमधल्या जात पंचायत हा एक त्यांचं अस्तित्व आहे. काही ठिकाणी कुठेतरी समूह एकमेकाला धरून राहतात. मी समर्थन करत नाही त्यांचं, पण आपल्या एकूण आपण जमलो नुसते लग्न कार्याला तरी आपल्याला पोलीस पकडतील या भीतीमुळे फार मोठा गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे तो होता कामा नये. आपल्या माध्यमातून मी अगदी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगेन की अन्यायकारक रूढी परंपरा ज्या त्या लिस्टमध्ये आहेत त्याखेरीज मानवी अधिकाराचं उल्लंघन होईल अशा कुठल्याही प्रथा परंपरांच्या नावाने गोष्टी घडत असतील जातीमध्ये किंवा गावकीमध्ये, किंबहुना ते करण्यासाठी एकत्र जमलं कोणी आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण एक करायचं का करायचं नाही तरी तो गुन्हा होतोय. त्यामुळे जमायचं आहे ते ह्या सगळ्या कायद्याच्या चौकटी पाळून जे जमत असतील त्यांना काही त्याच्यात बंधन नाही आहे. दुसरं, डॉक्टर पुरींनी जो आक्षेप काढला की जे स्वतः आरोपी आहेत त्यांना स्वतःला तो आरोप आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करायला लागेल, तसं नाही आहे. या कायद्यामध्ये जे आहे तो नेहमीच्या इतर कायद्यांप्रमाणेच ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि ते सामाजिक बहिष्कार विषयक अधिकारी हे पोलिसांना साक्षी पुरावे जमा करून देऊन या केसमध्ये मदत करणार आहेत. आणि त्याच्यामुळे जो एका अर्थाने विक्टीम कोणाला म्हणतात डॉक्टर पुरी, खरं जो ॲक्युज आहे त्याला ते विक्टीम म्हणतात. प्रश्न असा आहे की जो विक्टीम आहे त्या विक्टीमला मदत करण्यासाठीच तर मग तो सामाजिक बहिष्काराचा जो आहे अधिकारी तो नेमलेला आहे. पण केवळ अधिकारी नेमून काही होत नाही हे मला अगदी योग्य वाटतं तुमचं म्हणणं. त्याच्यासाठी मी असं सुचवीन की सामाजिक न्यायविषयक जे नियम लावले जातील त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केवळ समित्या करणंही पुरेसं नाही. या जात पंचायतीमध्ये ज्यांनी आत्तापर्यंत या केसेस दाखल केल्या आहेत आणि त्या सिद्ध होतील काही वर्षामध्ये किंवा लवकरच असं मला वाटतं. कारण निखिल मला इथे सांगायला पाहिजे की कन्व्हिक्शन रेट महाराष्ट्र राज्याचा आश्चर्यकारकरित्या वाढलेला आहे. आज नॅशनल क्राईम रिपोर्ट्स ब्युरोची बातमी DNAत आहे, डिटेल आहे, जवळजवळ 30-40% जास्त रेट वाढलेला आहे. सांगली आणि मुंबईमध्ये तर तो रेट 60% पोचलेला आहे की जो 5%-10% होता. त्यामुळे कन्व्हिक्शन जसजसं याच्यात व्हायला लागेल तसं प्रबोधन होईल. एक दुसरं मला सांगायचं आहे की ही जी आपली भीती असते ना की पोलिसांनाच कायदा माहिती नाही आहे, पण मी असं सांगेन की पॉस्को आहे, त्याच्यानंतर नवीन बलात्कार विरोधी झालेला कायदा आहे. पोलिसांनी जवळजवळ सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आता त्याचं गेल्या वर्षभरामध्ये प्रशिक्षणं घेतलेली आहेत आणि नवीन एक प्रणाली आली आहे CCTNS, ज्याच्यानुसार संगणकावरती एखाद्या PIकडे एखादी तक्रार आली तर ती तक्रारी त्यांनी कलमं लावली आहेत की नाही बरोबर हे DCPंना किंवा ACPंना किंवा CPंना
काही मिनिटामध्ये तपासणं शक्य होणार आहे. त्यामुळे या माहिती जेवढी विक्टिम्सना किंवा जे याचे बळी होत आहेत त्यांना होईल, तिथे त्यांना जर का पोलीस स्टेशनला असं वाटलं की आपल्याला सहकार्य मिळत नाही आहे तर तिथे वरिष्ठ ठिकाणी जाऊ शकतात. आणि तुमच्यासारखी माध्यमं जी आहेत ती आता फार मोठी शक्तिशाली झाली आहेत की कुठे एखादी घटना घडली तर ती ताबडतोब व्हायरल झाली की त्याची दखल पोलिसांना घ्यावी लागते. ही एक फार चांगली उपलब्धी आहे असं मला वाटतं. असीम सरोदे, तुम्हाला याबाबत काहीतरी म्हणायचं आहे? असीम? मला वाटते डॉक्टर पुरींनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की प्रबोधन होण्याची खूप गरज आहे. आणि कायदा कोणता तरी, आपण जे आत्ता टायटल दिलेलं आपल्या या चर्चेचं, की कोणताही कायदा झाला म्हणून प्रश्न संपणार आहे असं नाही. जोपर्यंत समाज पूर्णपणे ठरवत नाही तोपर्यंत तो काही प्रश्न संपणार नाही. पण एवढं मात्र खरं आहे की प्रबोधन झालं पाहिजे, प्रबोधनातून प्रशिक्षण झालं पाहिजे, लोकांच्या वागणुकीत बदल झाला पाहिजे, तरच या कायद्याचा उपयोग जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. पण लोकांना आता एक उभं राहण्याची जागा मिळालेली आहे. कारण आधी पोलिसांसमोर सतत प्रश्न असायचा की आम्ही कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवू, आणि मग IPC खाली नोंदवायचं असेल तर काही काही कलम असे होते की ज्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक होतं, आणि त्याच्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी होत्या. तसंच लोकांना विश्वास वाटत नव्हता की कोणत्या कलमांखाली नोंदवायचा गुन्हा हे माहीत नसलेल्या पोलिसांकडे आम्ही तक्रार घेऊन कसं जायचं. म्हणून आता एक खूप महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट म्हणून मिळालेलं आहे की कायद्याच्या मार्गाने याच्यावर न्याय मिळू शकतो. ही प्रक्रिया सुरू होईल आणि त्याचसोबत जर प्रबोधन झालं तर मला वाटतं की चांगल्या पद्धतीने जातपंचायतीमधला अन्यायकारक अत्याचारकारक भाग जो आहे तो दूर करता येईल. आणि यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे काम उभं केलं ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते, की सातत्याने त्यांनी प्रबोधन केल्यामुळे जो दबाव एक सार्वत्रिक निर्माण झाला तसाच दबाव तो कायम राहिला तर या कायद्याची अंमलबजावणी आणखी छान पद्धतीने होऊ शकेल. डॉक्टर पुरी, तुम्हाला काय म्हणायचं? हां, मला असं सांगायचं की म्हणजे पोलिसांच्या बाबतीमध्ये बोलणं चालक, मला असं वाटतं की आदर्श स्थितीबद्दल आपण बोलतोय, तशी स्थिती ग्रासरूटला नाही आहे. आता जेजुरीला जातपंचायत भरते म्हणून ती कव्हर करण्यासाठी मी गेलो होतो आणि त्यांना जस्ट कळलं की कुठली तरी वैदू समाजाची एक जातपंचायत कदाचित होऊ शकते, कारण त्यांच्या कुस्त्या होतात. तर अक्षरशः तुम्ही सगळी पोलीस यंत्रणा याच्यासाठी लागली होती, तुम्ही एकत्र येऊच नाही, इथे गाढवाचा बाजार भरतो. मुद्दा तुमचा असा आहे की विरोध, मगाशी निलमताई म्हणाल ते बरोबर आहे, विरोध जात पंचायतीला नाही आहे, जात पंचायतीने बेकायदेशीर काहीतरी निर्णय देण्याला आहे आणि अन्याय करण्याला आहे. बरोबर. जात पंचायत का आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की संपूर्ण जी भटकी आणि विमुक्त समाज आहे त्यांची थोडी, मला असं वाटतं की कुठेतरी इतिहासाकडे पण बघायला पाहिजे. आजही पोलीस यंत्रणा भटके चोर आहेत, असंच पारधी समाजाचा एखादा माणूस गेला किंवा एखादा बेरड वगैरे गेला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चोरच आहे असा आहे. मी प्रत्यक्ष 3 तास त्या संपूर्ण पोलीस यंत्रणेबरोबर जेजुरीमध्ये बोलत होतो की तुम्ही कुठल्या अंतर्गत ह्या लोकांना मज्जाव करता, कारण त्यांचे काही कार्यक्रम करतात सगळे. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी जी माइंडसेट आहे ब्रिटिशकालीन माइंडसेट की काही जमाती ह्या चोरच आहे, ती पुसून टाकण्याची गरज आहे. त्यासाठी अवेअरनेस केलंच पाहिजे. म्हणजे अभिनंदन आहे महाराष्ट्र शासनाचं. पण तुम्हाला असं वाटतं जात पंचायत ही समूहाने एकत्र येण्याची गोष्ट आहे? करतायत तसं, आणि या जातींकडे ती एकमेव गोष्ट आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, साध्या गोष्टी आहेत लोकांच्या. मी बोललो आता जवळजवळ 2 वर्ष मी लोकांबरोबर फिरतो, गावागावांमध्ये फिरतो. ते असं म्हणतात की इव्हन तुमचं जे तंटामुक्ती आणि हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्हाला कुठे न्याय मिळतो. जो माणूस माझ्यावरती अन्याय करतो त्याच्या विरोधामध्ये मी जाणार का त्या चावडीवरती, तो मला देणार का न्याय? पण लोकांचा अजूनही जात पंचायतीवर विश्वास आहे. मी एक तुम्हाला सांगतो, काही लोकांनी म्हणत असेल की जात पंचायत मुठमाती झाली, असं काही नाही. प्रत्यक्ष माझ्याकडे हे देतो, तुम्हाला प्रूफ देतो. गावागावांमध्ये आजही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जात पंचायती बसतात. पण जात पंचायती या भयंकर अन्यायही करतात, हे तुम्हाला प्रश्नच नाही. म्हणजे मी असं म्हणतो की मी समाजकार्याचा विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे. मला असं वाटतं की ही सिच्युएशन वाईट आहे आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. माझ्यासाठी ती एक सुंदर एक एरिया आहे की ज्याच्यामध्ये इंटरव्हेन्शनची गरज आहे. मला दुर्गाकडे यायचं. दुर्गा गुडिलिव, हे आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. या मुलीने फार मोठा संघर्ष केला आहे वैदू समाजातल्या जात पंचायतीच्या अन्यायाविरुद्ध. दुर्गा, हे काय म्हणतात तू ऐकलेलं आहे, तुला असं वाटतं का की जात पंचायत आवश्यकच आहे? पहिली गोष्ट, मी महाराष्ट्राची आभारी आहे ज्यांच्यावर कायदा होतोय, तर ती व्यक्ती मी इकडे आहे. म्हणजे आमच्यावरच कायदा होतोय, ज्यांनी हा अन्याय झेललाय. बरोबर आहे, दुसरे लोक बोलत नाहीये, ते चांगली सगळ्या गोष्ट. बरोबर गोष्टी फेस केलाय, ती व्यक्ती इकडे बसली आहे. मला असं वाटतं की आपण दलितांना बहिष्कार टाकणं याच्यावर ऑलरेडी कायदा आहे आणि आदिवासींसाठीही कायदा आहे. पण जेव्हा रायगडचे भरपूर काही इश्यूज पुढे आले, गावकी आणि बावकी या 2 गोष्टींना, आणि भटक्या समाजात आजही जातपंचायती चालतात आणि ते काय अजूनही पुढे चालतही राहणार. म्हणजे एवढ्यातच लवकर बंद होणार असं नाही. जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधते ते काय म्हणतात माझ्याशी की दुर्गा, आम्ही जेव्हा बैठका लावल्या, आमचा एखादा घरगुती प्रकरण आहे तर तो ना या जातपंचायतीत 3 दिवसात तो मिटतो.
जर आपण हे कोर्टामध्ये नेलं तर अनेक वर्ष लागतील. अनेक वर्ष लागणार आणि त्याच्यात आमचा पैसाही जाणार. आणि दुसरं मी म्हणजे जेव्हा हा कायदा झाला म्हणजे ऑलरेडी आपण बघितलं जेलमध्ये सगळ्यात जास्त मेजॉरिटी भटक्या समाजांचंच आहे आणि आताही थोडंसं अजून वाढणार म्हणजे या कायद्यानंतर असं मला दिसतंय. आणि दुसरं कुठे ना कुठे म्हणजे या कायद्याची भरपूर गरज होती आम्हाला आणि मला असं वाटतंय की हा कायदा आल्यानंतर म्हणजे त्याला आपण एक हतियार म्हणून त्यांना म्हणजे भटक्या समाजाच्या विरोधात म्हणून यूज न करता त्यांना कुठल्या पद्धतीने फायदे येणार आहे त्याचा हतियार बनवून आपण याला म्हणजे जात वापर पंचायतीचा करायला चांगला वापर व्हावा, लोकांनी एकत्र यायला हरकत नाही. पूर्वी ग्रामपंचायत ग्रामसभेचा हाच वापर होता. ग्रामसभेमध्ये अंतर्गत तंटेच मिटवले जात होते पण म्हणून जात पंचायत खाप पंचायत होऊ नये. अगदी म्हणजे हरियाणामध्ये खाप पंचायत जशी आहे जी अन्याय करते म्हणजे खाप पंचायती सुद्धा मूळ हेतू चांगला असेल, गावांनी एकत्र यावं, गावातल्या लोकांनी हा असेल पण आता तिचं अन्यायकारक याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये परिवर्तन झालेलं आहे. ताई तुम्हाला काहीतरी म्हणायचं? मगाशी जे नीलमताई म्हणाले की समोरच्या बाकावरनं काँग्रेसचे जे एक आमदार होते बंजारा समाजाचे त्यांनी हेच सांगितलं जे आता दुर्गा किंवा डॉक्टर बोलतायत ते की ह्याच्यातनं आमचे जे हे गरीब आहेत म्हणजे ह्या वस्त्यातले भटके, विमुक्त, पारधी, बंजारा या समाजात छोटे मोठे जर का भांडणं झाले तर त्यांचे जे 4-5 पंच असतात ते सोडवतात आणि ते सहज त्यांना निर्णय मिळतो. आणि काही वेळेस कोर्टात आता कायदा निघाला तरी शेवटी वकील करणं, कोर्टात जाणं, तारखांना जाणं, खर्च करणं हे या लोकांना शक्य नसतं आणि म्हणून त्यांनी तो हे दाखवलेलं आहे. परंतु या कायद्याची जी चांगली बाजू आहे की म्हणजे वाळीत टाकणं किंवा अत्याचार करणं किंवा महिलांचं शोषण करणं अशा प्रकारचे जे वाईट प्रथा आहे त्यांच्यासाठी हा कायदा आहे. फक्त त्या कायद्याच्या खाली आणणं हे महत्त्वाचं आहे कारण दुरुपयोग तर सगळ्याच कायदा अॅट्रॉसिटीज ॲक्टचा पण किती दुरुपयोग काही लोक करून घेत आहेत. म्हणजे शिव्या किंवा जातीवाचक शिव्या नाही दिल्या तरी काही लोकांना त्याच्यामध्ये बुक केलं जातं हे सगळं होतं. परंतु प्रत्येकाच्या जशा 2 बाजू आहेत तशी या चांगल्या बाजूंचा उपयोग या महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ज्या बोलू शकत नाहीत किंवा समाजाला वाईट टाकण्यात येतं हे असे प्रकार तरी निदान थांबतील. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो. ब्रेक नंतर मी दुर्गा आणि कृष्णा चांदगुडेंकडे जाणार आहे. दुर्गा मला हे समजून घ्यायचं आहे की तुझ्यावर काय अन्याय झाला होता कारण तुझ्यावरचा अन्याय प्रातिनिधिक आहे. जात पंचायतीमध्ये अनेक ठिकाणी हा झालेला आहे. कृष्णा चांदगुडेंनी अशी अनेक प्रकरणं हाताळलेली आहेत त्यामुळे त्यांनाही विचारायचं आहे आणि यातून कसा मार्ग काढता येईल. म्हणजे जात पंचायत लोकांनी एकत्र येण्यासाठी हे व्यासपीठ वापरलं तर कुणाचीच हरकत असायचं कारण नाही पण जात पंचायत जेव्हा अन्यायकारक बनतात, कायदा हातात घेतात, माफियासारखे वागतात तेव्हा त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे जो आवाज दुर्गाने उठवला होता. म्हणून मला तिची कहाणी अत्यंत थोडक्यात ऐकायची आहे. ब्रेकनंतर ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामुळे जात पंचायतीला वचक बसेल का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणत आहेत. 77% प्रेक्षक म्हणत आहेत होय या कायद्यामुळे जात पंचायतीला वचक बसू शकतो. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर मी दुर्गा गुडिलू आणि कृष्णा चांदगुडेंकडे जाणार आहे. दुर्गा मला विचारायचं आहे, तुझ्या बाबतीत जात पंचायतीने अन्याय केला म्हणून तू आवाज उठवलास आणि या सगळ्या चळवळीमध्ये तू आलीस, काय झालं होतं तुझ्या बाबतीत? जर आपण जात पंचायती जेव्हा म्हणतो तर मूळतः हे म्हणजे महिलांच्या विरोधातच असतात. म्हणजे ते बहुसंख्य जात पंचायती महिलांच्या विरोधात असतात. म्हणजे हा कायदा आला सगळ्यात जास्त फायदा त्याचा महिलांनाच झालाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जात पंचायती म्हणजे महिलांनी जाऊन त्या जात पंचायतीमध्ये बसायचं सुद्धा नाही. म्हणजे एवढा म्हणजे मी माझी बाजू मांडू शकत नाही. अच्छा, महिला जाऊ शकत नाही, बाजू ऐकून न घेता निर्णय घेतात. म्हणजे सगळ्यांचं ऐकणार पण महिलांचं म्हणजे महिला आरोपी असेल तरी तिचं ऐकणार नाही पण त्यांच्या विरोधातच त्यांचे फैसलेही असणार म्हणजे निर्णयही त्यांच्या विरोधात असतात. मग माझ्या बरोबर असं झालेलं की माझ्या बहिणीचं लग्न लहानपणी ठरलं गेलं आणि आमचा समाज जो आहे तो म्हणजे जर पारधी समाज चोरीचं काम करतो त्याच पद्धतीनं फसवणुकीचं काम आमचा समाजही करतो. मग त्यांना असं कुठे ना कुठे म्हणजे एज्युकेटेड आहे म्हणजे दुर्गा एज्युकेटेड आहे त्यामुळे ही आपल्याला घातक आहे तर त्यामुळे तिला कुठल्या पद्धतीने आपण फसवू शकतो आणि तिला कसं या जात पंचायतीमध्ये दंड करू शकतो. मग मी माझं
बॅकग्राऊंड पूर्ण हा चळवळीचा आहे आणि माझ्यावर अन्याय होणार मी सहन करणार नाही. पण तुला का त्यांनी बोलवलं का? म्हणजे तू फक्त एज्युकेटेड आहे, शिकलेली आहेस म्हणून? हा, म्हणजे माझे जे काही मी तिकडे सोशली काम करायची, सामाजिक कार्य करायचं, त्याचा नेहमी त्या पंचांचा विरोध असायचा. मग त्यामुळे त्यांनी तो जातपंचायत बसवला आणि आम्हाला दंड देण्यात आला. मी म्हणाली मी दंडच देणार नाही, मी का दंड देऊ? आणि दुसरी गोष्ट, जर मी तुम्हाला असं वाटत असेल चुकीची आहे, मग तुम्ही पोलीस स्टेशन आहे, कायदा आहे, मग तुम्ही तिकडे जाऊन माझ्या विरोधात कंप्लेंट करा. मग ते काय महाराष्ट्रातले वेगवेगळे पंच जमा झाले, एकत्र झाले, मग आमच्यावर निर्णय. आणि माझ्या घरी पुरुष नाही आहेत एकही, आणि आम्ही त्या पंचायतीमध्ये जाऊन बसायचो. तू आणि तुझी बहीण? हा, म्हणजे आम्ही खालीच बसायचो, म्हणजे त्या पंचायती. मग मी तेव्हा त्यांना म्हणाली माझा राग आहे खाली ना. म्हणजे पंच कशावर बसतात? मग त्यांचं एक हे असतं, म्हणजे आम्ही साईडला बसायचं खाली, अच्छा, म्हणजे वेगळं सगळ्या बसायचं. महिला खाली बसायचे. आणि म्हणजे ते जी लोकं- दलितांना वागणूक मिळते तीच म्हणजे महिलांना. महिलांना. मग मी म्हणाली माझा म्हणजे मी आता तुमच्या विरोधात जाईन ना, या निर्णयासाठी नाही तुम्ही जातपंचायत भरलात आणि मला दंड, मी यासाठी जाईन तुम्ही महिलांना कसं ट्रीट करता आणि कुठल्या पद्धतीने कोणत्या दृष्टिकोनाने त्या महिलांना बघता. म्हणजे माझा राग तो आहे आणि मी त्याच विरोधात. आणि मला तुला काय दंड केला होता त्यांनी? आमचं घर विकणार आणि आमचं घर विकून जे काही पैसे आहेत ते लोक म्हणजे पंचायतीमध्ये भरतील. तुमचं घर विकून टाकणार आणि ते पैसे टाकणार. पंचायत घेणार. अधिकार कोणी दिले? असंही आहे की जर आम्ही म्हणजे विकायला नाही दिलं आम्हाला म्हणजे जबरदस्ती करणार वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे असंही झालेलं आहे इन्सिडेंट. आता ते माझ्यावर झालंय म्हणून मी आवाज उचलला, असं झालंय. माझ्या आधी मी माझ्या म्हणजे माझ्या डोळ्याने पाहिले की वेगवेगळ्या पद्धतीने ती लोक एकदम म्हणजे कशी महिलांची मारहाण करतात. आणि महिला 4 लग्न किंवा 2 लग्न करू शकत नाही, पुरुष कितीही लग्न करू शकतात. जर महिलाने सेकंड लग्न केला मग असं घोषित केलं जातं ती पळून गेली. म्हणजे अशा पद्धतीचे सगळे त्यांचे निर्णय. पण आज ती परिस्थिती बदलली आहे आणि वैदू समाज हा पहिला आहे की जो जातपंचायत बरखास्त केली. वैद्य समाजाने ऐतिहासिक जातपंचायत निर्णय वैद्य बरखास्त समाजाने. केली आणि ते तू पुढाकार घेतलास म्हणून केलेली. हो. पण मला सांग की तू त्यांना काय सांगितलंस? मी भरणार नाही भरणार, मी दंड म्हणजे हे घर विकू देणार नाही. मग त्यांनी तुला त्रास नाही दिला? त्रास म्हणजे त्यावेळेला आपले एक पत्रकार आलेले तेव्हा त्यांना मारहाण झाली. मग तो विषय खूप मोठा झाला आणि अक्षरशः 2.5 महिने माझ्या घरी म्हणजे माझे आजूबाजूवाले किंवा माझे नातेवाईक कोणीही माझ्या घरी यायचे नाही. फक्त एक 20 पोलीस माझ्या घराच्या बाहेर बसत होते आणि मला पोलीस प्रोटेक्शन दिलेले. पण त्याच्यातून त्यांना काय वाटलं ही कोणतरी खूप मोठी व्यक्ती आहे, म्हणजे एवढा प्रोटेक्शन हिला भेटतंय, म्हणजे त्यांची बुद्धी तेवढी आहे. मग अरे ही खूप मोठी आहे, आपण यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. मग ते स्वतः फायनली आईशी बोलले की आम्हाला असं वाटतं की आम्ही चुकीचं काहीतरी केलंय, मग आम्हाला माफी मागायचंय. मग आईच्या कॉन्टॅक्टने ते माझ्याकडे आले आणि माझ्याकडे माफी मागले. मी बोलली मी तुमच्या समाजाच्या विरोधात किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टीच्या विरोधात नाही, तुम्ही जे महिलांना ज्या पद्धतीने आणि माझा रागी तोच होता की हे लोक महिलांना कशा पद्धतीने ट्रीट करतायत. मग त्यामुळे मी त्यांना चांगल्या पद्धतीने समजावलं की तुम्ही जे करताय मला त्याचा अगेन्स्ट नाही. माघार घेतली आणि त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला आपण आजपासून आपल्या प्रेक्षकांसाठी सांग, तू कुठे राहतेस? मी जोगेश्वरीला म्हणजे मुंबईला. बघा, ज्यांना हे वाटतं की हे ग्रामीण भागात चालतं, फक्त ग्रामीण भागात चालत नाही, हे शहराच्या मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी सुद्धा चालतं, मोठ्या शहरांमध्ये सुद्धा चालतं. हेच मला सांगायचं आहे. कृष्णा चांदगुडे, अनेक प्रकरणं तुम्ही हाताळलेली आहेत, काय तुमचा अनुभव सांगाल? खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर मी आमच्या मित्र असीम सरोदे यांचे काही गैरसमज आलेले ते दूर करू इच्छितो. नाही ते करू नका. त्यांनी बरोबर कृष्णा मी थांबवतो. कृष्णा ते गैरसमज दूर करू नका. कृष्णा एक मिनिट, मला कार्यकर्त्यांमधलं श्रेयाचं भांडण या व्यासपीठावर येऊ द्यायचं नाही. कोणी आधी केलं कोणी नाही केलं मला अजिबात परवा नाही. चांगला कायदा केलाय, सर्वांनी आनंद मानूया. मी जो प्रश्न विचारला कृपया त्याचंच उत्तर द्या. बरोबर. आता उच्च न्यायालयाने जे एक GR काढून दिलं सर आम्हाला, का आता कायद्याची गरज का आपलं निर्माण होते त्याचं मी उत्तर देतोय तुम्हाला की उच्च न्यायालयाने बरोबर तो GR काढून दिला, पण त्यावेळेस त्यांना कायदा नसल्याचं समजलं आणि आमच्या केसमध्ये सरोदे सरांच्या केसला जीवदान मिळालं. कारण महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय असं उच्च न्यायालयाने न्यायाधीशांनी विचारलं आणि जो GR काढून दिला तर उलट त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी आम्हाला तोटा झाला. म्हणून आम्ही कायद्याची मागणी करत आलो. कारण त्या GR मध्ये 153 एक कलम सांगितलं होतं. केस दाखल करताना पोलिसांमध्ये प्रचंड संभ्रम असतो, तर ते त्यावेळेस 153 हे कलम लावून देतात. परंतु ते कलम असं सांगतं की जात धर्म भाषा याच्या आधारे द्वेष उत्पन्न करणारी जर परिस्थिती झाली तर तो गुन्हा आहे. परंतु तो जेव्हा चार्जशीट जेव्हा कोर्टात सादर करायचं असतं त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात येतं की हे कलम लावल्यामुळे ती फाईल ती मंत्रालयात पाठवावं लागेल न्याय आणि विधी विभागाकडे.
आणि हा जो फाईलचा प्रवास असतो तो महिन्यांचा नव्हे तर वर्षांचा असतो. त्यामुळे जेव्हा आपण केसेस दाखल करतो तर त्याच्यानंतर ह्या आरोपींना काहीच शिक्षा होत नाही. त्याच्यामुळे ते आरोपी मोकाट फिरतात आणि आपल्या फिर्यादीवर दडपण आणतात आणि ह्या जात पंचायतीमध्ये बोलून परत त्यांच्याकडनं दंड वसूल करतात किंवा त्रास होतो. बरोबर आहे. असं होऊ नये यासाठीच आपण सक्षम अशा कायद्याची मागणी केलेली होती. कृष्णा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. कृष्णा चांदगुडे, एक मिनिट. कृष्णा चांदगुडे प्लीज. वास्तव जे आहे मला प्रेक्षकांना हे समजावून द्यायचं आहे, जसं आता दुर्गानी सांगितलं तिच्यावर काय अन्याय झाला. हो, सर. ती बरोबर म्हणाली की महिलांवर अन्याय होतो. तुम्ही महाराष्ट्रभरच्या जात पंचायतीमध्ये गेलात, अनेक ठिकाणी जात पंचायती तुम्ही बंद केल्यात, त्यांचे अन्याय बंद केलेत. जात पंचायती नाही बंद केलेत, त्यांचे अन्याय बंद केलेले आहेत. तुमचा काय अनुभव आहे, थोडा अनुभव सांगा. आपण बाकी चर्चा नंतर करू, पण अनुभव सांगता कशा प्रकारचे निर्णय जात पंचायती देत होत्या, कसा अत्याचार करत होत्या. बरोबर. गेल्या 3 वर्षापासून जात पंचायती विरोधी मोहिमेमध्ये मी पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे आणि दररोजचं मी बहिष्कृताचं जिनं जगतोय. मी स्वतः बहिष्कृत असतोय असंच मला वाटतंय आणि हे दुःख कमी करण्यासाठीच मी लढतोय असं मला वाटतंय. म्हणजे दुर्गाजी म्हटली ते बरोबर आहे की इथल्या जगातल्या सर्वच धर्मांनी स्त्रीला दुय्यम ठरवलं आहे, तसं जात पंचायतीने स्त्रीला दुय्यम ठरवलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या बहुतेक नाही सर्वच तक्रारीमध्ये स्त्रीचं कोणत्या तरी मार्गे शोषण झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर उदाहरणं सांगितलं तर ते खरे वाटणार नाही असे उदाहरणं आहे. काही उदाहरणं मी सांगू शकत नाही, पण जे शक्य आहे तुम्हाला सांगतो की आम्ही एक प्रकार बाहेर काढला कौमार्याच्या परीक्षेचं प्रकरण, जे आता राजकुमार बडोले सरांनी या ठिकाणी दिलं. ते महाराष्ट्रात घडतं हे कुणाला खरं वाटणार नाही, पण ते घडतंय. बीडमध्ये आम्ही एक प्रकार बाहेर काढलाय की एका स्त्रीला तिचा चारित्र्याच्या संशयावरनं पतीनं जात पंचायत भरवली आणि उकळत्या तेलामधनं तिला नाणं बाहेर काढायला लावलं आणि ते नाणं बाहेर काढताना जर हात भाजला नाही तरच तिचं चारित्र्य शुद्ध आहे असं समजलं जाणार होतं. ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि महिला आयोगासमोर पण गेलं होतं प्रकरण. नंदुरबारच्या प्रकरणामध्ये एका महिलेला चारित्र्यावरून संशय घेतला. तिच्या 12 वर्षाच्या मुलाच्या हातावर तप्त लालबुंद झालेली कुऱ्हाड ठेवण्यात येणार होती आणि हात भाजला तर किंवा नाही भाजला तर तिच्या आईचं चारित्र्य ठरणार होतं. आम्ही तो प्रकार बंद केला आणि त्याच्यानंतर त्या ज्या महिलेला पंचांसमोर नग्न करून दुधाने आंघोळ घालण्यात येणार होती. म्हणजे आता कितीतरी उदाहरणं सांगायचे. गेल्या महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये एका मुलीवरती तिच्या पित्यानेच अत्याचार केला, लैंगिक अत्याचार केले. त्याची शिक्षा म्हणून त्या मुलीला देण्यात आली, कारण बहुतेक समाजामध्ये असे नियम आहेत. त्या मुलीला बांधून फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. त्याच प्रकारची एक सोशल मीडियामध्ये एक क्लिप व्हायरल झाली होती आणि जी प्रसारमाध्यमांनी दाखवली की एका महिलेला की दुसऱ्या एका सांगली जिल्ह्यामध्ये त्या महिलेला तिला हातपाय बांधून मारण्यात आलं. म्हणजे बारामतीमध्ये एक प्रकरण जे घडलं होतं का जे आपणच बाहेर काढलं होतं सर, की एका महिलेला का जाती सोडून इतर लोकांकडे तू न्याय मागायला गेली, सरपंच असेल किंवा तंटामुक्त असेल यांच्याकडे गेली म्हणून त्याचा राग येऊन पंचांनी तिच्या योनी मार्गात मिरचीची पावडर कोंबली होती. म्हणजे अशा कितीतरी महाराष्ट्रात घटना आहे की परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून तिला चटके देणं, तिला तिची नग्न धिंड काढणं, पंचांसमोर तिला वेगवेगळे विधी करायला लावणं, ह्या प्रकारच्या शिक्षा आपण बाहेर काढलेल्या आहे. मला वाटतं की प्रसार माध्यमांचं मोठं याच्यामध्ये योगदान आहे की त्यांच्यामुळे कायदा होण्यास मदत झाली, कारण की सामाजिक दबाव एक तयार झाला आणि याची दखल फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशाच्या प्रसार माध्यमांनीच नाही परदेशी माध्यमांनी सुद्धा घेतली. त्याच्यामुळं महाराष्ट्राचं असं एक चित्र होतं विद्रुप स्वरूपाचं, ते बाहेर येत होतं आणि कुठेतरी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होण्याची भीती सरकारला सुद्धा होती. म्हणजे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन यामुळे करतो की त्यांची पॉलिटिकल विल खूप चांगली आहे. त्यांनी ठरवलं होतं, कारण प्रसार माध्यमात त्यांना नेहमी विचारत होते की महाराष्ट्रामध्ये हे जे काही चाललं आहे ते हे मान्य आहेत का. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये की 3 सप्टेंबर 2013 मध्ये आघाडी सरकारने लिहून दिलं होतं आम्ही 1 महिन्यात कायदा बनवू, परंतु कायदा बनवण्यात आला नाही. हे या निमित्ताने आपल्या लक्षात येईल. कायदा जर व्हायचा असला तर त्या 1 महिन्यात झाला असता. कायदा झाला कारण सामाजिक दबाव प्रसार माध्यमांनी पुढे आणला आणि हे पुरोगामी असल्याचं सरकारला काहीतरी करायचं होतं आणि नेमका सरकारला याचा मला तर वाटतं की एका अर्थाने फायदा झाला. मी मुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं निमित्ताने अभिनंदन करतो. कृष्णा, तुम्ही मोठं काम केलंय. तुम्ही जी उदाहरणं दिलीत 3-4 उदाहरणं दिलीत पण ती भयंकर आहेत. मला डॉक्टर पुरी तुम्हाला विचारायचं आहे, आपण ऐकतो सौदी अरेबियामध्ये हात तोडले हे झालं, ही जी उदाहरणं आहेत म्हणजे उकळत्या तेलात हात घालून नाणं काढायला लावणं म्हणजे भयंकर. मला त्यांनी जी सगळी उदाहरणं दिली, दुर्गा म्हणते ते खरं आहे, ती महिलांच्या विरोधी आहे, सगळे महिलांच्या विरोधी. म्हणजे काय, म्हणजे आपला समाज पुरुष सत्ताक आहे हे माहिती आहे. म्हणजे पुरुषांनी हा बलात्कार जितका भयंकर आहे तितकंच हे भयंकर आहे असं नाही का म्हणायचं. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे आम्ही हेच सांगतो की महिला ह्या पहिल्याच बळी आहेत ह्या सगळ्या प्रकारामध्ये आणि ते थांबायला पाहिजे. मला काय म्हणायचं की तुम्ही कायदे करून नाही करून समाज बदलू शकत नाही. मी परत सांगतो की तुम्हाला कुठेतरी ह्या जातपंचायती रिफॉर्म करायला लागतील. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की आम्ही 2 वर्षापूर्वी मढीला जाऊन जिथे वैदू समाजाच्या जातपंचायतीबरोबर काम केलं. सगळे एवढे महत्त्वाचे निर्णय त्यांनी एक निर्णय घेतला की 18 वर्षाच्या अगोदर आम्ही मुलींची लग्न करणार नाही
आणि याच्यामध्ये कोण होते, याच्यामध्ये शिकलेले होते, इंजिनियर, डॉक्टर, इन्स्पेक्टर. मला असं वाटतं की केवळ एखाद्या माणसाला असं ब्लेम करत राहणं की तो चोर आहे, चोर आहे, चोर आहे, चोर आहे, हे नाही बरोबर. मला काय वाटतं की हे तर चुकीचंच आहे, पण तुम्ही त्या माणसाला कुठेतरी त्याची जाणीव करून द्या की जे करताय ते चूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जात पंचायती ह्या रिफॉर्म करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एकट्या दुकट्याची नाही, आपल्या सगळ्यांची सामूहिक तुम्ही असं म्हणताय भूमिका आहे. जात पण महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी चुकीचेच आहे. हा कायदा आणणं आवश्यकच होतं ना. प्रश्नच नाही, आता सहमतच हिने आहे. सांगितलं किंवा यांनी सांगितलं किती भयंकर प्रकार आहेत हे, आणि अशा प्रकारचे अत्याचार वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या चाललेले आहेत. नाही, आणि पण ते ताई सहन मला करण्याचं- प्रश्न विचारायचा ते म्हणतात जात पंचायती रिफॉर्म करायला पाहिजे. माझा प्रश्न आहे रिफॉर्म का करायला पाहिजेत, त्या रिप्लेस करायला पाहिजेत, त्यांच्या बरोबर जागी आहे, नवं बरोबर काहीतरी आहे. व्यासपीठ काढता येईल. हव्याच कशाला या जात पंचायती? नक्कीच नाही, बरोबर मला आहे. जात अशा- ह्या म्हणतात 2-4 चांगल्या गोष्टी केल्या, पण हे असे भयंकर अत्याचार केले असतील नाही, तर पण जात त्यांनी पंचायतीतल्या जे- पंचांना जेलमध्ये त्यांनी- पाठवायला पाहिजे. त्यांनी जर काय 2-4 जणांचे भांडणं सोडवणं वगैरे काही चांगले कामं केले तर त्याला कोणी विरोध करतच नाहीये ना. करावं त्यांनी, त्यामुळे पण ते त्याला विरोध इतर काही करतच सामाजिक नाहीये. मंडळ काढून करू शकतात ही कामं. हो, पण असे जर अघोर निर्णय काही असतील आणि महिलांच्या विरोधात असतील, महिलांवरती अत्याचार असतील, तर त्याच्यासाठी हा कायदा आवश्यकच आहे. नाही नाही ताई, पूर्णपणे सहमत आहे. कायदा तर चांगलाच आहे, प्रश्नच नाही. आणि अन्याय डेफिनेटली कुठलेही अन्याय सहन होताच का. माझा करायलाच प्रश्न हा पाहिजे. आहे, मी दुर्गाकडे जाणार पण त्याआधी डॉक्टर पुरी तुम्ही अभ्यासक आहात म्हणून तुम्हाला विचारतो, तुम्ही ह्या रिफॉर्म करायला पाहिजे का म्हणता, रिप्लेस का करू शकत नाही आपण? म्हणजे एक जात पंचायत आहे वैदूंची, वैदू समाजोन्नती मंडळ, असं व्यासपीठ काढून का ते काम होऊ शकत नाही? नाही, करा ना तुम्ही. म्हणजे नाव बदलायचं असेल तर हरकत नाही. माझं एकच म्हणायचं की याला हे डिस्प्यूट रिझोल्युशन टेक्निक्स याला असं म्हणतात, ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक न्याय सोडवण्याचे हे मार्ग आहेत. तर त्याला नाव काही द्या तुम्ही, पण एक गरज आहे की पोलिसांकडनं अन्याय होतो. म्हणजे हे वंचित समाजाने असल्यामुळे एकत्र येण्याची गरज आहे हो, आणि अगदी. वंचित समाजाला एकत्र येण्याची गरज असते, हे आहे. मला मान्य आहे. बस 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 तेवढंच आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही अगदी जात पंचायतीलाच नाही, पण ठेवायला चांगले पाहिजे. निर्णय त्यांनी घेतले तर कोणी त्यांना अडवणारच नाहीये ना. नाही, त्यांनी जर चांगले निर्णय ताई काय करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. प्रश्न आता असं होतो माहितीये का की त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं प्रबोधन करायला बैठकीवर अगदीच करायला पाहिजे. प्रबोधन करायला पाहिजे. दुर्गा तुला काहीतरी मला असं म्हणायचं? वाटतं की म्हणजे आम्ही वैदू समाज जेव्हापासून जात पंचायत त्यांनी बरखास्त केली त्याच्यानंतर त्यांच्याकडे भरपूर असे प्रश्न निर्माण झाले की आधी लग्न झालेली लोक आहेत तर त्यांचं आता कसं सुटका करणार, लहान वयात लग्न झाले म्हणजे परत ते म्हणजे येऊन बसायला तयार नाहीये पंच. म्हणजे चला आपण यांचे जे आम्ही सर्वे केला पूर्ण महाराष्ट्रात, एक 64 प्रकरणं बाहेर पडली जे आधी त्यांनी पेंडिंग मध्ये ठेवलेली, म्हणजे आज त्यांना सोडवायचंय. मग त्यासाठी सोडवणे म्हणजे त्यांची मेंटॅलिटी काय आहे की लोक बसले तर ते सुटले असं, म्हणजे संविधान किंवा कायदा त्यांचा ते ध्यानात आहेच नाही. मग आता ते कसं सोडवायचे? तर आम्ही गेल्या वर्षी जत्रा मे महिन्यात भरते, आम्ही सगळा सर्व्हे केला आणि त्या मुलांची लिस्ट काढली, त्या मुलींची लिस्ट काढली की काय यांना म्हणजे बहिष्कार केलाय की काय केलंय, भरपूर दिवस यात्रा नाही केलं म्हणून त्यांना बहिष्कार केलेला, मग त्यांना आत कसे घ्यायचं. मग आम्ही या वर्षी त्या जे 64 प्रकरण आहे तर त्यांना आम्ही सगळ्यांना एक बैठक बसवणार आहे चांगल्या रीतीने आणि ते माझ्या बोलण्यातून बसणार आहे, कारण त्यांना माझ्याशी भीती आहे, अरे दुर्गा काहीतरी आपल्यावर करेल, म्हणजे त्यांची जात पंचायतवर एक भीती निर्माण झाली आहे. तर आम्ही अशा पद्धतीने कामं करायला लागलो. आणि दुसरं जेव्हा आपण बघतच आहोत की जेव्हा कायदे होतात, आपला इतिहास आहे, समाज सुधारत नाही त्याच्यात आतमध्ये जाऊन प्रबोधन करावी लागते. मग ती प्रबोधन कशी तर करावी? करावंच लागेल, हां. त्याविषयी काही आणि शंका जेव्हा नाही. आपण अंमलबजावणी करू त्या जातीतल्या युवकांना आपण पकडून त्या प्रबोधनासाठी काम करायला पाहिजे. आज मी काम करते शिक्षणासाठी माझ्या वैदू समाजावर, पूर्ण महाराष्ट्रावर काम करते, कारण त्यांना जर त्यांचा बेस निर्माण करायचा असेल तर त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपापल्या जातीच्या लोकांनी पुढे येऊन काम करायला पाहिजे. जे त्या जातीतले सुशिक्षित मुलं मुली आहेत त्यांनी पुढाकार घ्यायला पुढाकार पाहिजे. घ्यायला पाहिजे. त्यांनीच करायला पाहिजे, त्यांनी पुढाकार घ्यायला संपूर्ण पाहिजे. महाराष्ट्रभर मी फिरतोय, मला असं वाटतं की बाहेरच्या लोकांना त्याचा जास्त त्रास होतोय. तर मला असं वाटतं की आणि त्याच समाजामध्ये शिकलेली खूप चांगली मंडळी आहेत, माझ्याकडे मोठी लिस्ट आहे, मी सांगतो, आणि त्यांच्यामध्येच ताकद आहे आपल्या समाजामध्ये. त्यांनी गप्प परिवर्तन बसून करणं. राहता कामा त्यांनी नये. गप्प बसून ठीक आणि आहे. आमच्यासारखी तरुण माणसं जेव्हा फिरतात ना, आम्हाला प्रचंड प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळतो. मी सांगतो, माझा एक दुवा म्हणून वापर केला काही मंडळी, काही जात पंचायतीमध्ये म्हातारी मंडळी, आणि याच्यामध्ये फार रिफ्ट होती आणि त्याचे जोडण्याचं काम मला असं वाटतं आमच्यासारख्या संशोधकांनी फील्डमध्ये जाऊन केलं. आणि मला असं दिसतं दुर्गासारखं आपल्याकडे चांगलं उदाहरण आहे. अशा मंडळींना पुढे घेऊन काम करायलाच पाहिजे. अगदी. नीलमताई, निखिल, नाही हे पहा, असं आहे, हे जात पंचायतींना रिफॉर्म करण्याचा जो विषय आहे तो काय आज चर्चेला जातोय असं नाही आहे.
आसिम आता लहान आहेत वयाने, त्यामुळे ते म्हणतात 3 वर्षापूर्वी हा विषय कळला, असं नाही आहे. हे पण 90 साली डॉक्टर बाबा आढाव, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, मूर्छंद भाट सर्व जात पंचायतीचे आणि विविध भटक्या जमातीच्या संघटनांनी पिंपरी चिंचवडला अधिवेशन घेतलं होतं. त्याच्यानंतर अनेक वर्ष अनेक त्यांचे वेगवेगळ्या जात पंचायतींचे ठराव झालेले आहेत, कार्यक्रम झालेले आहेत. मला प्रश्न हा आहे की जात पंचायती रिफॉर्म का नाही झाल्या? कारण तिथे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि ज्यांच्या हातात सत्ता असते ते कशाला रिफॉर्म करायला तयार होतील? जोपर्यंत दबाव येत नाही आहे समाजामधून किंवा सुशिक्षित लोक डॉक्टर पुरी म्हणतात तशा पद्धतीने विविध दुसऱ्या नावांनी उन्नतीची विकास मंडळ असतील किंवा अन्य नावांनी जात पंचायत एका अर्थाने निरर्थक होत नाहीये, तोपर्यंत जात पंचायत स्वतःहून स्वतःच्या हातामधली सत्ता सोडणार नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, एक भाग. आणि दुसरं मला इथे सांगायचं आहे की हे पहा, जेव्हा मंडल आयोग आला ना त्यावेळेला मी यापैकी अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे. अर्थात मी काय त्याचं काय माझ्याकडे साक्षी पुरावे नाही आहेत, पण मी अनेक वेळा हे बोललेली आहे की जात पंचायतीमध्ये तुम्ही महिलांना का स्थान देत नाही आहात? जे आज फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे आमचे सगळे सहकारी आहेत ते या जात पंचायतींचं नेतृत्व करतात, 10-10, 5-5 हजाराचे मोर्चे काढतात. मग त्याच्यामध्ये जात पंचायतींना मध्ये का त्यांनी 50% महिलांना स्थान दिलं नाही? याचं कारणच असं आहे की जात पंचायतीचं जे संपूर्ण अंतर्गत आशयाची चौकट आहे ती दुटप्पी पद्धतीने स्त्रियांच्या बद्दल अन्याय करणारी आहे. आणि जोपर्यंत स्त्री पुरुष समानतेचा विषय ते स्वीकारत नाहीत तोपर्यंत जात पंचायती पण रिफॉर्म होणार नाहीत, हे त्याचं कारण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जसं तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं निखिल, माझं असं म्हणणं आहे की जे भटक्या विमुक्त समाजाचं प्रतिनिधित्व सामाजिक क्षेत्रात करणारी नेते मंडळी आहेत त्या पुरुष नेत्यांना सुद्धा तुम्ही बोलवा एखाद्या कार्यक्रमामध्ये, त्यांचं सुद्धा या कायद्याच्यासाठी भरभरून मनपूर्वक सहकार्य समाजाला पाहिजे आहे असं मला वाटतं. कारण नाहीतर हा कायदा ठराविक मुठभर लोकांच्यामुळे प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची होणार नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून एका अर्थाने तिथले, आणि तुम्ही बघा कृष्ण चांदगुडे मान्य करतील, कोमल वर्धेच्या केसमध्ये जेव्हा पंचांनी बहिष्कार टाकला तिकडचे जे नेतृत्व करणारे नगरसेवक आहेत समोर आले नाहीत, ते पंचांना सोडवायला सगळे लोक बाहेर पडले कारण त्यांनाच बहिष्काराची भीती होती. त्यामुळे प्रश्न असा आहे की हे सगळं रिफॉर्म करण्याची कल्पना चांगली आहे, पण काय विषयाच्या आशयानुसार ते रिफॉर्म होणार याच्यासाठी फार मोठी जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढाई लढली त्या पद्धतीची लढाई अंतर्गत विचाराच्या स्तरावर व्हावी लागेल असं मला वाटतं. विद्यार्थी नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिलांना 50% आरक्षण आहे आणि अनेक ठिकाणी अगदी अशिक्षित ग्रामपंचायतीवर महिला निवडून आलेल्या आहेत. मग त्या वेगवेगळ्या जातीतल्या असतील त्यांना त्यांनी प्रतिनिधित्व द्यावं, त्यांना तिथे प्रमुख म्हणून नेमावं किंवा त्यांना त्यांच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं ना. म्हणजे ज्या महिलांच्या समस्या निदान त्या महिला तरी समजू शकतील आणि महिलांवरती जे अन्याय होत आहेत ते होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल. म्हणजे आहे आज ऑप्शन त्यांना, तर त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. तुमचं असं म्हणणं आहे नुसता कायदा करून उपयोग नाही, ही प्रबोधनाची प्रक्रिया सगळी जी आहे ती पुढे जायला पाहिजे. शेवटी मी येतोय सगळ्यांकडे. असीम सरोदे, तुमचं काय म्हणणं आहे, पुढे काय व्हायला पाहिजे थोडक्यात? आत्ता जो उपाय तुम्ही पण सुचवला होता तो पुण्यातल्या परिषदेमध्ये मिलिंद बोकील यांनी सुचवला होता. हे म्हणणं अगदी खरं आहे की न्यायव्यवस्था महाग झाली असल्यामुळे जात पंचायतीचं एकीकडे महत्त्व वाढलं आहे, पण त्याला पर्याय काय असू शकतो? समाजातले लोक चांगलं काम करू शकत नाही का? तर तेव्हा मिलिंद बोकील यांनी असं सुचवलं होतं की विश्वस्त कायद्यानुसार एक संस्था रजिस्टर करून त्याचा उद्देश वगैरे जो नक्की असतो कायद्याच्या चौकटीत असतो तसं जाहीर करून त्याच्यानुसार त्यांनी काम करावं, पण जात पंचायत म्हणून कार्यरत राहू नये. कारण की आपण जे राज्यशास्त्राचं तत्त्व पाहतो की ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, असं जात पंचायतीच्या बाबतीत सातत्याने दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे अशा जात पंचायती ज्यांचा कोणताही रेकॉर्ड नाही, जे सगळं तोंडी व्यवहार करतात, त्या बरेचदा उशृंखल होतात आणि अन्यायकारक आणि अत्याचारकारक होतात. आणि म्हणून त्यांनी संस्था एखादी काढून सल्ला, समुपदेशन, मार्गदर्शन, समाजासाठी काय चांगलं काम करायचं ते करण्याची मुभा त्यांना आहे. विश्वस्त संस्था म्हणून त्यांनी रजिस्टर करावं आणि याला कायदेशीर स्वरूप द्यावं. त्याच्यातून हा प्रश्न सुटू शकेल असं मला वाटते. शेवटी जात पंचायती सोडवण्यासाठी, बंद करण्यासाठी, कार्यपद्धती बदलवण्यासाठी डॉक्टर पुरी असतील किंवा दुर्गा असतील अशा अनेक लोक जे काम करतात ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते. कायद्याने हा प्रश्न नक्कीच पूर्णपणे सुटणार नाही, ते अशा लोकांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे सुटणार आहे असं मला वाटतं. दुर्गा, काय पुढे काय आपल्या सोबत मंत्री महोदय अजूनही आहेत, पुढे काय करायला पाहिजे, तुला काय सांगायचं आहे त्यांना? मला असं वाटतं जसं सरोदे सरांनी म्हटले की
ऑलरेडी वैदू समाजाने रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ते कायद्याच्या अनुसरूनच सगळ्या प्रकरणं म्हणजे वैदू समाजाची जे काही प्रकरणं आहेत ते हाताळत आहेत आणि शिक्षणावर काम करतायत. म्हणजे यांना जर आपण यांचा विकास करायचा असेल तर शिक्षण हा हतियार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जात पंचायतीचा जो कायदा झाला आहे त्यालाही एक हतियार म्हणून वापर करू या समाजात आणि त्याचा वापर करूनच त्याचा एक प्रबोधनाच्या मार्गाने कोणत्या पद्धतीने जाऊ शकतो ते करू. आणि मला एक शेवटी हेच सांगायचं इच्छिते मी की जर या समाजांमध्ये प्रबोधन करायचं असेल तर त्या जातीच्या युवकांना तिकडच्या लोकांना घेऊनच हे काम करावं लागेल. त्याच्याशिवाय तो दुसरा पर्याय निर्माण करता येणार नाही. कारण आज मी काम करते, मला माहितीये माझी लोक आहेत, मला जवळ येऊ देतात, पण ते इतर लोकांना नाही येऊ देणार नाही काम करायला. कारण त्यांना एक जात पंचायतीचा धडक बसलाय, म्हणजे भीती बसली आहे. समाजाच्या आतूनच यायला पाहिजे. हा म्हणजे विकास करायचा असेल त्या जात पंचायतीच्या कायद्याला एक प्रबोधन मार्ग द्यायचा असेल तर हा एक बेस्ट उपाय आहे त्याच्यासाठी. कृष्णा, हे पटतंय का त्या जातीच्या आतूनच हे यायला पाहिजे? हे म्हटले ते एकदमच खरं आहे, परंतु आपण ही चर्चा एकांगी होती असं मला वाटतं आहे. कारण असा सगळ्यांचा एक गैरसमज आहे की जात पंचायत ही केवळ भटकीमुक्त समाजामध्ये असते, परंतु तसं नाही आहे. की मी सरकारची आकडेवारी काही आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या वर्षी एकट्या रायगड जिल्ह्यामध्ये 457 लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आणि त्यापैकी एकही व्यक्ती भटकीमुक्त समाजातला नाही. म्हणजे आम्ही जे प्रकरण बाहेर काढले, पहिली केस श्री गौड ब्राह्मण समाजातली आली होती, दुसरी केस माहेश्वरी जैन समाजातली आली, काल आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक नवबौद्ध समाजातली सुद्धा केस आली. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बहुतांश जातीमध्ये जात पंचायतीत वास्तव आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला अनुसरून मला असं सांगावंसं वाटतं की डॉक्टर दाभोळकरांनी नेहमी म्हणायचे की आपला विरोध हा पंचांना नाही तर त्यांच्या शोषक प्रवृत्तीला आहे आणि त्यांच्या चांगुलपणाला आपण जर साथ घातली तर आपण त्यांचं मतपरिवर्तन करू शकतो. तर त्याच मार्गाने आम्ही 13 जात पंचायती महाराष्ट्रात बरखास्त केलेल्या आहे. म्हणजे एका बाजूने व्यापक प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूने कायद्याची अंमलबजावणी असं जर झालं तर मला वाटतं जात पंचायत या बरखास्त करता येतील. आणि जे पुरी सर सांगत होते किंवा दुर्गा सांगत होती का जात पंचायतीमध्ये न्याय लगेच भेटतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. की एक जात पंचायत झाल्यानंतर पुढच्या यात्रेमध्ये वर्षांनी जात पंचायत होते. हा घटनात्मक न्यायालयामध्ये उशीर होतो हे मान्य आहे, परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो की एक नामी उपाय आपल्याकडे आहे की केंद्र सरकारची एक योजना आहे ग्राम न्यायालय म्हणून. त्याचा दर बजेटमध्ये त्याचं प्रोव्हिजन केलं जातं आणि ती रक्कम परत केली जाते. महाराष्ट्रामध्ये प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी त्याचं काम चालू आहे. म्हणजे न्यायाधीशांनी यायचं, गावात जायचं, वाड्यावर जायचं, वस्त्यावर जायचं आणि तिथं न्यायदान करायचं. ही जर योजना आहे ही प्रभावीपणे अंमलबजावणी याची जरी झाली तर मला वाटतं की घटनात्मक न्यायालयावरचा जो लोड आहे तो कमी होईल आणि ह्या जे लोक आहेत जे भटकीमुक्त आहेत त्यांना पण थोडासा आधार भेटेल. आणि ही गोष्ट पण मान्य केली पाहिजे की आतापर्यंत जे कायदे आले ते भटक्यामुक्तांच्या विरोधात आले, परंतु एकमेव हा पहिला कायदा आहे की तो भटकीमुक्तांच्या सामान्य माणसांच्या बाजूने आहे. मला जे फोन आले त्याच्यामध्ये बहुतांश फोन भटकीमुक्त समाजातले होते, कारण इथल्या व्यवस्थेने त्यांना अजूनही वाईट टाकलेलं आहे. त्याची एक जबाबदार म्हणून स्वातंत्र्याची फळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचल नाही म्हणून आपण जबाबदारी त्याची घेतली पाहिजे. हे खरंच आहे, त्यांच्यापर्यंत विकासाची जे फळे आपण त्याच्यापर्यंत या निमित्ताने गेलीच पाहिजे असंही मला सांगावंसं वाटतंय. ठीक आहे, शेवटी मी बडोलेजींकडे जाणार. राजकुमार बडोलेजी, तुम्हाला जायचं होतं पण तुम्ही शेवटपर्यंत थांबलात, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. शेवटी काय म्हणाल? अनेक सूचना आहेत, ही अत्यंत चांगली सुरुवात आहे, पण पुढे जायचं असेल तर प्रबोधन आणि समाजाशी सतत संवाद साधणं आवश्यक आहे. तुम्ही शेवटी काय म्हणाल? निखिलजी, मगाशी तुम्ही जे म्हणालात की जात पंचायत ही खाप पंचायत म्हणून आहे, मला वाटतं ही सारी चर्चा या ठिकाणी आपण बघताना एक गोष्ट लक्षात येते की जात पंचायत मुळातच केव्हा निर्माण झाली हा जर विचार केला तर हा हजारो वर्षापासून कुठंतरी या प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत. आता याच्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकांना शिकवलं गेलं पाहिजे होते त्या पद्धतीनं काही शिक्षण झालं नाही. आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसरीकडे हजारो वर्षापासून अनेक अनिष्ट रूढा, अनेक अनिष्ट प्रथा या ठिकाणी चालत आलेल्या आहेत. आपण ज्या समाजाच्या संदर्भात विचार करतोय त्या समाजाची परिस्थिती जर पाहिली तर अजूनही बऱ्याच प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अशिक्षित आहे, अजूनही लोक शिकत नाही, अजून त्यांची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण केला की या जात पंचायती ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये अत्याचार केले जातात त्या लोक एकतर ते एकत्रित नाही आहेत,
ते एका गावावरून दुसरीकडे जातात, दुसरीकडून तिसरीकडे जातात, भटकत असतात, प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यामध्येही आहे. तर मला वाटते या ठिकाणी प्रबोधन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी शिक्षण आलं, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आल्या. आणि कायद्याचा जो विषय आहे, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हिंदू कोड बिल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस झाला नाही, परंतु त्याच्यानंतर महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात अनेक सुधारणा या देशामध्ये झाल्या. परंतु जात पंचायतीच्या संदर्भात आपण पाहिलं तर जात पंचायतीच्या संदर्भात आपल्या लक्षात येते की 4 कुटुंब एका ठिकाणी राहतात आणि एखाद्या ठिकाणी एखादी घटना मुलीच्या संदर्भात घडली तर त्या ठिकाणी ते 4 त्या ठिकाणचे जे पंच आहेत तेच एकत्रित होतात, कुणाला पण माहीत राहत नाही या बाबतीत. तर म्हणून मला वाटते की त्या ठिकाणी नंतर घटना घडल्यानंतर आम्हा सर्वांची ती बाब लक्षात येते. तर म्हणून या ठिकाणी मगाशी दुर्गानं जे म्हटलं की या ठिकाणी प्रबोधनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण पण महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टी त्याच्यानंतर आपण पाहिलं की समाजाची जी अवस्था आहे प्रचंड वाईट अशी अवस्था आहे. लोक अत्यंत निर्धन आहेत, 2 वेळचं पोटाचं मिळवण्यासाठी ते अत्यंत कष्ट करतात आणि अशा परिस्थितीमध्ये या समाजाला खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्टीनं सामाजिक प्रबोधनाची पण गरज आहे, आर्थिक त्यांना वर आणण्याची पण गरज आहे. आणि मला वाटते जे महिलांच्या संदर्भात मगाशी गेले या जात पंचायती संपवाल कशा आपण, हा एक प्रश्न आहे. कारण समाज अजूनही अनिष्ट रूढा, अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा यांच्याशी जोपर्यंत जुडलेला आहे तो त्याच्या बाहेर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हे जे जात पंचायतीच्या संदर्भात ज्या अनिष्ट घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर होणार नाही. मला वाटतं याच्यामध्ये प्रबोधनाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. हा कायदा जरी गृह विभागाच्या माध्यमातला सामाजिक विभाग, गृह विभाग आणि सर्व विभागाच्या माध्यमानं मला वाटते समाजाला प्रबोधन करणं, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रथा, ज्या अशा अनिष्ट गोष्टी घडतात त्या ठिकाणी प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. काही ठिकाणी कायद्याचा वापर या ठिकाणी करावा लागेल असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. अगदी धन्यवाद. खूप चांगली चर्चा झाली आणि इतर वेळच्या राजकीय चर्चांप्रमाणे भांडणं न होता चर्चा पार पडली. तेव्हा निश्चितच महाराष्ट्राने सामाजिक परिवर्तनाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि आंबेडकर जयंतीच्या वेळेला हा निर्णय झालेला आहे, कायदा बनलेला आहे. ही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आहे असं म्हणतो आणि इथेच थांबतो. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामुळे जात पंचायतीला अचक बसेल का? बघा पडद्यावर काय म्हणतात प्रेक्षक. 81% प्रेक्षक म्हणतायत होय, हा वचक बसू शकेल. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे मग या बाबतीत जागं राहणं. इथेच थांबतोय. पाहत रहा महाराष्ट्र. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.